इंधन दरवाढीचा चौथा भडका, रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले, धंदा मंदावला, रिक्षा घराबाहेर लावण्याची वेळ. अवघ्या गेल्या 2 आठवड्यात आज चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेसह वाहतूक क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचे कारण पुढे करत तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढवल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या रिक्षा चालकांचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. आता रिक्षा चालवणं परवडत नाही, थोड्या दिवसात रिक्षा घराजवळ लावून गप्प बसण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, अशी संतप्त आणि आर्तहाक रिक्षा व्यावसायिकांकडून दिली जाते आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे रिक्षा चालकांनी आपले भाडे किरकोळ प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सर्वसामान्य ग्राहकांकडून तीव्र विरोध होतोय. आधीच महागाईने होरपळलेला ग्राहक हक्काने वाढीव भाडे देण्यास स्पष्ट नकार देत आहे आणि यामुळे प्रवाशांसोबत रोजच्या रोज होणारी किरकोळ वादावादी रिक्षा चालकांसाठी मानसिक त्रासाची ठरते आहे. भाडे परवडत नसल्याने अनेक प्रवासी आता रिक्षाऐवजी इतर पर्यायांचा शोध घेत आहेत. एकीकडे इंधनाचा वाढता खर्च, दुसरीकडे प्रवाशांची घटलेली संख्या, या दुहेरी कात्रीत रिक्षा चालक अडकलेले आहे. दिवसाकाठी होणाऱ्या एकूण धंद्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. दिवसभर उन्हातान्हात रिक्षा चालवून हाती पडणारी रक्कम पेट्रोल डिझेल भरण्यात आणि रिक्षाच्या देखभालीतच खर्च होते. त्यामुळे घर खर्च कसा चालवायचा आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे असा उभा प्रश्न या कष्टकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. रोजची कमाई इंधनातच चाललेली आहे. घराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर आम्हाला आमच्या हक्काच्या रिक्षा या घराबाहेर कायमच्या उभ्या करून हातावर हात मारून बसावं लागेल. अनेक रिक्षा चालकांनी बँका किंवा पतसंस्थांकडून कर्ज काढून रिक्षा खरेदी केलेल्या आहेत. धंदाच ठप्प झाला आहे. त्यामुळे आता रिक्षाचे मासिक हप्ते कसे फेडायचे या विवंचनेत चालक आहेत. शासनाने एकतर इंधन दरावर नियंत्रण ठेवावे किंवा रिक्षा चालकांसाठी विशेष सवलत अथवा भाडेपद्धती लागू करावी अशी मागणी आता जोर धरू लागते आहे. अन्यथा राज्यातील लाखो रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येण्यास लागणार नाही अशी भीती व्यक्त केली जाते आहे. सध्याची परिस्थिती पाहता युद्धामुळं जे आता भारतावर मोठं संकट आलेलं आहे की गॅस वाढ, पेट्रोल वाढ, डिझेल वाढ, या सर्व गोष्टीचा विचार सरकारनं करत नाही आणि केला तरी त्याला दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे सरकारनं ही इंधन वाढ केलेली आहे. ही इंधन वाढ आमच्यासारख्या गरीब रिक्षा चालकांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे. तरी या इंधन वाढीवर आम्ही रिक्षा युनियनमार्फत किंवा रिक्षातर्फे निषेध करायचं म्हटलं तरी ते करता येत नाही, कारण ही परिस्थिती युद्धामुळे निर्माण झालेली आहे देशात. युद्धामुळे परिस्थिती निर्माण झाली अशी म्हणताय. 2014ला प्रति बॅरेल जो कच्च्या तेलाचा दर होता तो $108 होता आणि त्यावेळी 65 रुपये लिटर पेट्रोल होतं आणि आज $108 प्रति डॉलर युद्धामुळे झालाय. $150 पर्यंत जाईल म्हणताय. पण त्यावेळी 65 रुपये सरकारला द्यायला परवडलं आणि आता का परवडून झालं? तेच की सरकारची धोरणच बरोबर नाही. त्यामुळे सरकारने आम्ही जी वाढ झालेली आहे ती एकंदरीत तसं बघायला गेलं तर आम्हाला परवडत नाही आहे. बरं, आम्ही दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा चालक असून आम्हाला दरवाढ द्या अशी आम्ही मागणी म्हणून करू शकत नाही. कारण हे आता उद्भवलेली परिस्थिती सर्व वाहनावर आहे. मग सर्व वाहनांनी याचा हे करून विचार करून सरकारला जागा करण्याची वेळ आहे. अजून वाढायला पाहिजे. 800 दिन आलेले आहेत. रिक्षावाले सर्व सुखी आहेत, समाधानी आहेत. तुम्हाला परवडते रिक्षा चालवायचं? परवडतंय. मोदी आहे म्हणल्यावर सगळं परवडतंय. मोदी चांगलं करते करायला की मोदी काय चांगलंच करायला ना, दर वाढवून चांगलंच करायला, सगळ्यांचा फायदा. काय मोदी काय केलं? पेट्रोल वाढवला, डिझेल वाढवला, सगळं वाढवला, 800 दिन आणला. रिक्षा चालवायला परवडत नाही. पेट्रोल दर वाढले, डिझेल दर वाढले. मग आता लोकांनी काय करायचं? घरात गाडी लावून कामाला जाणं पाहिजे. कामं तर आहेत काय? कामं तर नाही आहेत. पेट्रोलचा दर वाढलाय, भाड्याचा दर वाढलाय की? मोदीमुळे सगळं दरवाढ चालू आहे. आता मोदीने सगळं हे केल्यात, दरवाढ केल्यात. पेट्रोल दर वाढले, डिझेल दर वाढले, गॅस वाढलाय. गॅस मिळेना लोकाला. गरीब काय करायचं, काय खायचं गरिबानं? आता सध्या महागाईमुळं रिक्षाची अवस्था भिकाऱ्यागत झालेली आहे. तरी सरकारनं त्वरित दखल घेऊन काही ज्या गोष्टी वाढवल्या आहेत, गॅस किंवा पेट्रोल, तर त्वरित कमी कराव्या. कारण आता सध्या तरी रिक्षावाल्यांचे हाल खूप चाललेले आहेत. सध्या तास 2-2 तास थांबावं लागतं स्टॉपवर. कस्टमर येत नाही आहे. असं पहिलं कधी झालेलं नव्हतं. आता खूप
बिकट अवस्था आहे. त्यामुळे सरकारनं याची दखल घेऊन काय तर करावं. की आता जो चौथींदा पेट्रोल दर वाढ झाला म्हणजे तुमच्या भाड्यात वाढ झाल्या का? भाड्यात वाढ केला तरी कस्टमर म्हणते की एवढं भाडं कसं द्यायचं. त्यामुळं भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत. तरी सरकारने याची काहीतरी दखल घ्यावी आणि रिक्षावाल्यांसाठी काहीतरी सोय करावी. हा दिवसात धंदा किती? पहिल्या दिवसाचा धंदा असायचा 1200-1300 रुपये धंदा असायचा. आता 300 रुपये सुद्धा होईना. 2-2, 3-3 तास इथं बसावं लागतं. घर खर्च चालतोय का तेवढे पैसे? घर खर्च कशाला, गाडीचा हप्ता जातो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.